तर हे सगळं पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल, की यश नक्की कुठे गेलाय? तर तुम्हाला सांगतो मंडळी, मला इन्व्हाईट केलं होतं एका पार्टीमध्ये. तिथे जाऊन आम्हाला गेम्स खेळायच्या होत्या. बेसिकली मंडळी आम्हाला प्रमोशन करायचं होतं तिथल्या एका इव्हेंटचं. त्यानंतर तुम्हाला सांगतोय मी पण फुल फ्लोमध्ये चला म्हणलं मला पण गेम खेळायची आहे. पण मंडळी फ्लोमध्येच हारलो मी. काही हरकत नाही मंडळी, हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते. असे डायलॉग्स पाठ ठेवणं खूप गरजेचं आहे मंडळी. आपला आत्मविश्वास डगमगता कामा नये. तर त्यानंतर दमशराज म्हणून गेम्स होत्या, त्या पण खेळल्या. आमचा अभि कांबळे भाई तुम्हाला सांगतो एवढा बंदा हेल्पिंग नेचरचा आहे. सगळ्यांना मदत करतो मंडळी. त्याच्यानंतर त्याचा डाव आला आणि तो जिंकला. तुम्हाला सांगतोय त्याच्यानंतर मग फुल सगळे नाचायला लागले. फुल खाल्ला भाई. मी अचानक हँग इंग्लिश गाण्यावरती सगळे नाचतात भाई. ती पोरगं नाचते, त्या सगळ्या पोरी नाचतात. भाई मी बिचारा आपल्याला साईडला थांबलो होतो. मग मी नाही गेलो तर मग अभि पण नाही गेला नाच साईडला. तर त्यानंतर हे पोरगं बाई मला तर भीतीच वाटत होते. त्याच्या अंगात हाडकं आहेत की नाही काहीही करत होता. त्याच्यानंतर त्याला घेतला स्टेजवरती. म्हणले नाच काय नाचायचं ते सगळे करतात त्याला शूट बरं का. बाई पाणी वगैरे पिलं. त्याच्यानंतर परत आब्या लागला खेळायला. संध्याकाळ झाली. आब्या परत जिंकला. काय सांगू मंडळी, दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानायचा हे माझ्याकडनं शिका. मी फुल आनंदी होतो. खुलच म्हणलं मी. शब्दांचे असं नाही का पटपट बोलताना होत राहतं मंडळी. पण शेवटी आमचा अभि कांबळे हारला, आमचा जिगरी मित्र. पण काही हरकत नाही मंडळी, या सगळ्या मुली जिंकल्या आणि यांच्या आनंदात आमचा आनंद आहे मंडळी. तर असेच नवीन-नवीन सुंदर-सुंदर व्लॉग बघण्यासाठी यशच्या दुनियाला सबस्क्राईब करा.